मया घरावर हुकूम चालवायला नुसती कधी एकदाची ब्याद घरातून जाते असं झालंय. एकदा का टवळी गेली समध्या गावाला शिरा वाटन म्या. गणपत ती मनोरमा काकी आता गप्पा बसणार नाही. आपल्यावरती पुन्हा हल्ला करणारच. तिनं पुढचा डाव खेळायच्या आधी आपणच तिला धडा शिकवायचा. मला तर वाटते तिच्याशी युद्ध करून तिचा त्रास कायमचा बंद करून टाकावा. अगं थांब थांब, तू तुझ्या तुळजाईसारखीच आहे. थेट संपवायची भाषा काय बोलतेस? त्यापेक्षा ती पुन्हा असं कुणाला त्रास देणार नाही अशी फजिती करायची तिची. पण म्हणजे काय करायचं नेमकं? ह्यावेळेस शक्तीचा नाही बुद्धीचा वापर करायचा. माझ्याकडे एक योजना आहे. फक्त त्यात आपल्याला तुझ्या एका खास मैत्रिणीची मदत लागल. खास मैत्रीण? हा, मालू आपल्याला मदत करेल. गणपत मला एक सांग, नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? सांगतो. हे बघ, आपण असं दाखवू काय ग गंगाई, काय बघती? ते बघा, कालपर्यंत दोघं एकमेकांसोबत भांडत होते, एकमेकावर कुरघोडी करायला तयार होते, आणि आता चांगलंच गुडपीट जमलंय दोघांचं. अगं लहान लेकराच्या बाबतीत हेच तर वेगळं असते. ते मोठ्या माणसासारखं भांडण, तंटा, राग, लोभ असं मनात काही ठेवत नाहीत. किती बी भांडले तरी समज विसरून परत एकत्र बागडायला लागतात. ते झालंच हो, पण शिस्त आहे काय नेमकं तिकडं? काहीतरी जोरदार शिस्त आहे बरं का. आता एकतर कुणाची तरी फजिती होईल, नाहीतर भलं होईल. हे लेकर काय ठरवतील आणि काय घडवतील ते त्यांचं त्यांनाच ठाव. हे भारी आहे रे गणपत. तुझं डोकं कुठं कुठं चालतं कुणाच ठाऊक. नुसतं डोकं चालून उपयोग नाही, समज अगदी ठरवल्यासारखं व्हायला हवं. चल, बरीच तयारी करायची, अजून निघूया आपण. झालं, गेली जोडगोडी कुठेतरी. आता कधी परत येतायत आणि काय करून परत येतायत कुणाच ठाऊक. चला आता हा शिरा जगदंबाला खाऊ घातला. किती बेशुद्ध होईल. पण माझ्या हातून ती का खाईल शिरा? नाहीच खाणार. काय खरं, आधी त्या मोदकांपासून वाचली, तशी तशी आता नको वाचायला. हा शिरा तिच्या आईच्या हातात देते. तिच्या आईच्या हातून तर खाईलच ती हा शिरा. गंगाई वहिनी, हे बघा, जगदंबेसाठी शिरा आणलाय. अहो तिला आवडतं ना, म्हणून धरा. हा, काय भारी सुगंध येतोय हो. मला पण शिरा लई आवडतो. हा मी खाते, जगदंबाला वेगळं बनवून देते. हा, अहो काय तुम्ही नका खाऊ. काय तुम्ही नका खाऊ हे. हा, नाही 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 नाही, नको. या योजनेचा काही उपयोग होणार नाही. हा शिरा थेट जगदंबेच्याच हातात देते. तू मला शिरा खायला घालणार? तुला काय वाटलं मोदकात काय घातलं होतंस ते कळलं नाही मला. बरं झालं इथेच सापडलीस. थांब, आता तुला जन्माच्या आत घडवते. नको नको,
तिला माझा थोडा जरी संशय आला तरी माझं काही खरं नाही. काय मार्ग काढता येईल याच्यावर? ही जगदंबा ना स्वतःला लई शहाणी समजते. हिला एकदा शिक्षाच करते का नाही बघ. पण शिक्षा म्हणजे तू नक्की काय करणार? अगं गावाच्या बाहेर एक मोठा खड्डा आहे, आधीच शोधून ठेवलाय मी. तिथे जगदंबाला बोलवलंय, तिला त्याच खड्ड्यात टाकते की नाही बघ. अगं पण तिला खड्ड्यात टाकणार कशी? जगदंबाच्या अंगात किती शक्ती आहे माहिती आहे ना. कोणतरी मोठा माणूस हवा तिला ढकलायला. तो विचार केलाच नाही मी. कोण येईल ग आपल्या मदतीला? जगदंबाचा काटा काढायचा असेल तर आता हा खड्डाच माझ्या उपयोगी पडेल, आणि हा शिरा सुद्धा. जगदंबा, आता बघ मी काय करते ते. काय ग पोरींनो, मी तुमची मदत केली तर चालेल काय? नको नको, आम्ही आपली गंमत करत होतो. चल ग यमुने. काय? तुम्ही इथं जे बी काय बोलत होता ते समज ऐकलंय. आणि तुम्हाला खरं सांगू काय, मला बी ती जगदंबा अजिबात आवडत नाही. हा गावच आहे कुठली. आपण समधी मिळून धडा शिकवू की तिला काय? तुम्हाला सांगू, तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. तुमचं नाव कुठं बी मध्ये येणार नाही. खरंच? तुम्ही खरंच मदत कराल? हाय का आता? मग काय? हे बघा, गावाच्या बाहेर एक वडाचं झाड आहे. मी तिथेच तिला बोलवलंय. तुम्ही लगेच तिकडे पोचा. आम्ही येतोच मागून. वय वय चालतंय, मी लगेच जाते. महिषा, महिषा कसला विचार करतोस? अरे कुठे हरवलायस महिषा? महिषा, अरे लक्ष कुठे आहे तुझं? आम्ही एक गोष्ट सुचवण्यासाठी आलोय तुला. आता आम्हाला असं वाटतंय की आता वेळ आली आहे पुढचा रिपू पाठवण्याची. पुढे काहीही बोलण्याआधी दितिमाता ही गदा आपल्या हातात घ्या आणि आमच्या मस्तकावर जोरदार प्रहार करा. मस्तकावर प्रहार झाल्यानंतर दितिमाता कदाचित आमच्या मस्तकात उठलेला हा शूळ कमी होईल. हे काय बोलतोयस महिषा? हा अविचार कशासाठी? भानावर तरी आहेस का? भानावर राहून शांत डोक्यानं जी पावलं उचलली त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, आणि या पुढेही काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. दितिमाता, आम्हाला आज इथं एक दृष्टांत झाला. मुळजाला मिळवण्यासाठीचे दिशाहीन निरर्थक प्रयत्न करतोय. यामुळे लवकरच तुझी ही अशी अवस्था होणार. इतके प्रयत्न करतोय दितिमाता, पण अद्याप हवी तशी एक गोष्ट घडत नाहीये. यापुढेही आम्हाला जे हवं ते घडेल याची शाश्वती नाही. नेमकं आमचं काय चुकतंय, कुठे प्रयत्न कमी पडतायत हे कळत नाहीये. आणि हा विचार करून दितिमाता मस्तक फुटायची वेळ आली आहे. असा अविचार करू नकोस महिषा. आमच्या मते तरी आपण यशाच्या अगदी समीप येऊन पोहोचलोय, आणि तुला काही वेगळं वाटत असेल तर तसं सांग. ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित, त्यातच शोध सुटेल कोड, असं म्हणाला होता तो. दितिमाता, हे उत्तर आपल्याला सापडलं की पुढचा मार्ग सुद्धा सापडेल.
या कोड्याचं उत्तर तुला तरी माहितीये का महिषा? मिळालं असतं दिती माता, त्याच वेळेला कोड्याचं उत्तर सुद्धा मिळालं असतं, पण नेमक्या वेळी त्या सम्राज्ञी तिथे आल्या आणि ज्याबद्दल कसली कल्पनाच नाहीये त्याच्या मागे का धावायचं महिषा? कदाचित तुझ्या मनातली भीती, नकारात्मक भावनाच उफाळून आली असेल, त्यामुळं तुला तुझंच रूप त्याच्यात दिसतंय. महिषा, अरे यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आलंय. या आधीच्या रिपूंनी ज्या काही चुका केल्या होत्या त्या आता आपल्या लक्षात आल्यात. आता नव्या रिपूला पूर्णपणे सज्ज करून जगदंबाचा घास घेण्यासाठी पाठवण्याची वेळ आली आहे. नवा रिपू? दिती माता, षड्रिपूंपैकी केवळ 2 रिपू आपल्याकडे आहेत. यावेळी त्यांच्यापैकी कुणाला पाठवावं असं आपल्याला वाटतं? एक असा रिपू जो थेट हल्ला करणार नाही, त्याचा डंख जहरी असेल आणि तो डंख उशिरा समजेल आणि तो जगदंबा भोवती अशी परिस्थिती पोखरून ठेवेल की जगदंबा अलगद आपल्या जाळ्यात येईल. आणि असा रिपू एकच आहे, तो म्हणजे ही मुलं आयत्या वेळी भेटली म्हणून बरं. आता त्या जगदंबेला धडा शिकवण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत हो. पण आता ती इथे आली म्हणजे झालं. मालू मला इथे भेटायला ये म्हणून सांगितलं आणि स्वतःच आली नाही, अशी काही ही. पण मी तर आले आहे ना जगदंबे. आता तू माझ्या हाती अगदी सहज आलीस. फक्त आता काहीच क्षणात तू थेट असुर नरेश महिषासुराच्या दरबारात. आई ग आई मेले. जगदंबा. मनोरमा काकी बघा, ह्याला म्हणतात दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणं. आता बसा इथेच, मस्त विश्रांती होईल तुमची. रात्र व्हायला आलीच आहे. रानातले प्राणी रात्री फिरायला बाहेर पडतात. आता त्यांना सांगा तुम्हाला बाहेर काढायला. अगं अगं बाई. ए ए जगदंबा, अगं असं संकटात अडकलेल्या माणसाने असंच टाकून जातात काय? ए ए मला बाहेर काढ इथनं जगदंबा. अगं मदत कर, मला वाचव, मला इथनं जगदंबा. तुम्ही स्वतःच ही वेळ तुमच्यावर ओढून घेतले. राहा इथेच, मज्जा करा. जगदंबा, अगं अगं अशी निघून नको जाऊ ग. मला इथून बाहेर काढ. तू म्हणशील ते तुला देईन. मला इथनं पहिला बाहेर काढ, नाहीतर कोल्ह लांडगा फाडून खातील मला. जगदंबा तुम्ही बसा, मी जाते. जगदंबा, अगं थांब. ए जगदंबा, अगं अगं ऐक माझं, कुठं निघालेस? मला वाचव, इथनं बाहेर काढ. चुकलं माझं, मला बाहेर काढत नाही जगदंबा. बघ, सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच घडतंय. जा, आता तुझं काम कर.